ओके, नमस्कार एव्हरीबडी. आजच्या व्हिडिओचं शीर्षक या ठिकाणी आपण जे पाहते, मास्टर प्लान टू क्रॅक MPSC राज्यसेवा 2023. विद्यार्थी मित्रांनो, सर्वात महत्त्वाचा विशेष आहे की कोणतीही स्ट्रॅटेजी ही जी फुल प्रूफ असत नाही. तरीसुद्धा आज आपण एक प्रयत्न करतो आहे की 2023ची जी फायनल एक्झाम तुमची होईल मेन्सची, जे नवीन सिलेबसवर आधारित असणार, तर त्यासाठी मागच्या 14 वर्षाचा माझा शिकवण्याचा एक्सपिरियन्स, त्याच्यानंतर मी आत्तापर्यंत जे वर्क किंवा माझ्या सेल्फ नोट्सच्या संदर्भामध्ये जेवढं काही वर्क या बाबतीत केलेलं आहे, यानंतर अनेक तुमच्यासारख्या विद्यार्थ्यांचे आलेले सजेशन्स किंवा त्यांचे प्रॉब्लेम्स, या सगळ्यांवरती एक माझं अनुमान आणि त्या आकलनावर आधारित असलेलं एक स्ट्रॅटेजिक पोर्शन मी सध्या या ठिकाणी प्रस्तुत करण्यासाठी पुन्हा तुमच्या पुढे हजर झालेलो. तर सर्वात आधी खूप सारे कॉमेंट्स, खूप सारे व्ह्यूज, खूप सारे लाईक्स गेल्या माझ्या 12 व्हिडिओजला तुम्ही लोकांनी जे दिले त्याच्यामध्ये, त्यासाठी सगळ्यात पहिले तुमचे सगळ्यांचे धन्यवाद करतो. यानंतर पुन्हा याच पद्धतीचे तुमच्या रिॲक्शन्सची या ठिकाणी अपेक्षा करतो. आणि काही जर सजेशन्स असले तर मला जरूर कळवा विद्यार्थी मित्रांनो, कारण कसं आहे की आमच्यापासून तुम्ही बरंच काही घेता, तसंच तुमच्यापासून सुद्धा आम्हाला बरंच काही शिकायला मिळतं. तर या संदर्भातली सगळ्यात महत्त्वाची विशेषता आतापर्यंतचे तुम्ही दिलेले सजेशन्स आणि त्याला दिलेला रिस्पॉन्स, या संदर्भात मी फार खुश आहे. भविष्यातही याच पद्धतीच्या तुमच्या अप्रिसिएशनची या ठिकाणी मी अपेक्षा करतो. आणि आजचा एक नवीन व्हिडिओ तुमच्यासाठी मी घेऊन आलेलो. जसं मी बोललो की कुठलीही स्ट्रॅटेजी फुल प्रूफ नसते विद्यार्थी मित्रांनो, परंतु काही एक्सपिरियन्सेसच्या आधारावर आणि विशेष म्हणजे गेल्या 45 वर्षाच्या UPSCचा पेपर पॅटर्नचा अभ्यास करून एक समीक्षात्मक 4ही GHच्या पेपरचं ॲट द सेम टाईम स्ट्रॅटेजिक प्लान काय असला पाहिजे, ज्याला आपण मास्टर प्लान नाव दिलं, तर या अनुषंगाने हा व्हिडिओ शेवटपर्यंत बघा आणि त्याच्यामध्ये तुम्हाला काय काय क्वेरीज पुढे येतील त्यासुद्धा माझ्याशी शेअर करू शकता तुम्ही. सगळ्यात महत्त्वाचं विद्यार्थी मित्रांनो की वर्तमानात MPSCचा जो सिलेबस बदलला तो सगळं नवीन पॅटर्न आहे. लोक संभ्रमात आहे, कन्फ्युजनमध्ये आहे. पण तुम्हाला असं म्हणायचं आहे, मी याच्यापूर्वी पण तुम्हाला सांगितलं, हताश होण्याचं कारण नाही आहे. पूर्वीपेक्षा निश्चितपणे परीक्षा वर्तमानात सोपी झालेली आहे असं माझं वैयक्तिक मत आहे. तुम्ही कुणाला विचारताय, कुणाकडनं मार्गदर्शन घेताय किंवा तुम्हाला काय वाटते, तर या संदर्भात प्रत्येकाची आपापली भिन्न भिन्न मते असू शकतात. परंतु माझा गेल्या 14 वर्षाचा जो एक्सपिरियन्स आहे शिकवण्याचा, खास करून UPSCच्या पॅटर्नच्या संबंधामध्ये, तर त्यावरून माझ्या असं लक्षात आलेलं आहे आणि गेल्या 40 वर्षाच्या पेपर पॅटर्नचा अभ्यास केल्याच्या नंतर हा व्हिडिओ तुमच्यासाठी घेऊन यावं अशी माझी एक इच्छा होती आणि म्हणून मी आज या संदर्भात तुमच्याशी चर्चा करायला उभं झालेलो आहे. सगळ्यात महत्त्वाचा विषय असा आहे की सध्या आपल्याकडे फक्त सिलेबस आहे, गाईड तुम्हाला कोणीही नाही, है ना. याच्यामध्ये पेपर पॅटर्न नाही, कारण परीक्षाच व्हायची आहे. दुसरं, जेवढे काही कोचिंग क्लासेसवाले किंवा इन्स्टिट्यूशन्सवाले आहेत त्यांना अजून याच्यामध्ये फारसा कालावधी लागणार आहे. त्या सगळ्या सिलेबसला डिफाईन करत असताना किंवा 2023मध्ये पेपर पॅटर्न काय असणार आहे या संबंधातल्या अनेक चर्चा आता यापुढे रंगतील. परंतु तत्पूर्वी त्या सगळ्या चर्चांचा निष्कर्ष निघेपर्यंत आपल्याकडे तेवढा वेळ नाही आहे आणि त्यामध्ये कुठेतरी मी माझं एक कर्तव्य समजतो की या संदर्भामध्ये तुम्हाला जर थोडीफार या व्हिडिओपासून इन्स्पिरेशन किंवा या पद्धतीचं कुठेतरी अभ्यासाचं एक स्ट्रॅटेजिक पॅटर्न तुमच्यासाठी जे आहे अप्लाय झालं पाहिजे आणि या पद्धतीनं ॲप्लिकेशन करून तुम्ही वेळ वाया न घालवता सामान्यतः आत्तापासून हळूवारपणे का होईना, तर आतापासून तर पुढच्या 2023पर्यंत आपल्याकडे विद्यार्थी मित्रांनो 1 वर्ष आहे आणि यातला एव्हरी इंच एव्हरी सेकंड आपल्यासाठी या परीक्षेच्या दृष्टिकोनातून अत्यंत महत्त्वाचा आहे. त्याच्यामुळे 2 गोष्टी मी या ठिकाणी सांगू इच्छितो. सर्वात आधी
की वर्तमानात अशा पद्धतीच्या संभ्रम वातावरणामध्ये आपल्याकडे 2 गोष्टी तुमचा गाईड म्हणून अप्लाय करता येईल. सगळ्यात महत्त्वाचा विषय असा आहे की हे सगळंचं सगळं सिलेबस जे गुरुवारी पब्लिश झालं, तर हे अख्खं सिलेबस UPSCचं अनुकरण आहे असं निष्कर्षांती आपल्याला म्हणता येतं. मग आता बाबांनो, काही लोक असे आहेत की पेपर काय असणार आहे पुढे भविष्यात, आता पेपर किंवा अभ्यास किंवा एक्झाम होईपर्यंत आपल्याला पॅटर्नच कळणार नाही, या संभ्रमामध्ये काही लोक आहे. परंतु माझं म्हणणं असं आहे की जर सिलेबसचं अनुकरण UPSCनं केलं तर पेपर किंवा पेपर पॅटर्नचं अनुकरण करायला UPSCला काय प्रॉब्लेम आहे. असं समजा तुम्ही की UPSCचाच पेपर पॅटर्न 2023मध्ये अप्लाय होणार आहे, ज्या पद्धतीनं सिलेबस तुम्हाला काय झालेलं आहे, स्वीकारलेला आहे आयोगाने. याचा अर्थ काय झाला, 2 गोष्टी या ठिकाणी झाल्या. वर्तमानात तुमच्याकडे गाईड म्हणून पहिली गोष्ट आहे सिलेबस जो आत्ता पब्लिश झालेला आहे, आणि दुसरं म्हणजे गेल्या 45 वर्षातले पेपर्स आपल्याला कलेक्ट करायचे आहे UPSCचे. समजून घ्या. पहिल्यांदा या ठिकाणी मी 4 पेजेसमध्ये, 4 पेजेस म्हणजे एका पेजेसचे 4 भाग मी केलेले आहे. एकदम शॉर्टमध्ये तुमच्यासाठी कॉम्पॅक्ट आणि सिलेबसवर आधारित असलेल्या परीक्षेच्या अभ्यास पद्धतीवर आपण चर्चा करणार, ज्याच्यामध्ये अनेक प्रश्नांची उत्तरं तुम्हाला भेटू शकतील. तर सिलेबस आणि 45 वर्षाच्या UPSCचा पेपर अभ्यासल्याच्या नंतर आपल्या एक गोष्ट लक्षात येते, पेपर फर्स्टवर जर तुम्ही गेला, या ठिकाणी मी पेज टाकलेला आहे, तुम्ही झूम करून पाहू शकता त्याच्यामध्ये. तर हिस्ट्री, याच्यामध्ये ॲन्शियंट, मिडेवल, मॉडर्न, आर्ट अँड कल्चर 4 कंटेंट आहे. सगळ्यात महत्त्वाचा फोकस करायचा आपल्याला इतिहासाचे जेवढे काही पेपर्स मागच्या वर्षामध्ये मेन्सचे आलेले आहे, जर तुम्ही 2020च्या पेपरचं अनुकरण करत असाल तर मी सांगतो या ठिकाणी की 20 पैकी 19 पेपर मागच्या 45 वर्षामध्ये जे आलेले होते त्याचंच रिपिटेशन आहे. आता एक्झॅक्ट येणार नाही त्या पद्धतीनं किंवा त्या भाषेमध्ये थोडंफार फरक, त्याच्यामध्ये शब्द बदलतील, परंतु संदर्भ तेच असतील. याचा अर्थ काय झाला की जवळपास 100% पेपर 2020चा जो आहे तो मागच्या 40-45 वर्षातल्या पेपरचं अनुकरण आहे. यानंतर जर पाहिला आपण 2021मध्ये, तर 20 पैकी 13 प्रश्न जी आहे ती ॲज इट इज किंवा पार्शियली डिफरन्सिएशन तुम्हाला त्याच्यामध्ये दिसेल, परंतु आहे एरिया तोच. सगळ्यात महत्त्वाचा विषय. आता या 45 वर्षाच्या पेपरमध्ये आपल्याला काय करायचं आहे, मॅक्झिमम पोर्शन असतो ॲन्शियंट इंडियाचा जो सांस्कृतिक इतिहास आहे त्याच्यावरती. जर 2021च्या पेपरचा अभ्यास करतो आपण तर भक्ती साहित्यावरचा प्रश्न विचारलेला आहे तुम्हाला. आता यापूर्वीच्या पेपरमध्ये सुद्धा पर्शियन साहित्य, संगम साहित्य, यंग बंगाल आंदोलनावर प्रश्न तुम्हाला विचारलेले होते किंवा आहेत. याचा अर्थ काय झाला की ह्या सेगमेंट आणि हे सेक्शन तुम्हाला आपल्या नोट्समध्ये किंवा आपल्या वहीमध्ये काय करून घ्यायचं आहे, उतरवून घ्यायचं आहे. 45 वर्षाच्या पेपरचा अभ्यास करायचा सर्वात पहिले. फक्त त्याच्यामध्ये हिस्ट्री असेल आणि त्याच्यामध्ये सेक्शन डिवाईड करायचे इतिहासाचे, की भक्ती आंदोलन, त्याच्यानंतर इंडियन मूवमेंट जे फ्रीडम स्ट्रगल आहे, यानंतर तुम्हाला याच्या पहिलेचं 1857 3 सेक्शन्समध्ये आपण याला डिवाईड करतो. 1682 1757, 1757 टू 1857, 1857च्या उठावापर्यंत, 1857 टू 1947. याच्यामध्ये मग टिळक युग आणि गांधी युग 2 युगांची आपण चर्चा करतो सेपरेटली. तर सामान्यतः 45 वर्षाचा जर पेपर बघितला तर इंडियन नॅशनल मूवमेंटवरती फार कमी प्रश्न तुम्हाला विचारले जातात. मिडेवल इंडियाचे जे हिस्टॉरिकल कन्सेप्ट आणि त्याच्यानंतर ॲन्शियंट इंडियाचा जो पोर्शन आहे यावरती खूप जास्त प्रश्न विचारण्याची संख्या तर UPSCच्या 45 वर्षाच्या पेपरमध्ये आपल्याला दिसते. याचा अर्थ याच्यातल्या कंटेंट वाईज तुम्हाला तुमच्या नोट्स बनवायचे आहे. यानंतर शॉर्टमध्ये तुम्हाला 150 ते 200 शब्दामध्ये स्वतःच्या भाषेमध्ये लिहिण्याची प्रॅक्टिस करायची आहे. आता याची स्ट्रॅटेजी मी या ठिकाणी दिली आहे. स्ट्रॅटेजी काय असणार आहे आपली, तर सर्वात पहिले 3ही जुन्या NCERT वाचायच्या, 11th 12th आणि नवीन असेल तरी त्यासुद्धा वाचून टाकायच्या. 48 NCERT पैकी 20 NCERT साठवून टाकायच्यात आपल्याला. कळलं. तर यामध्ये 3 NCERT, ॲन्शियंट, मिडेवल आणि मॉडर्न, यावरनं आपल्याला फक्त आपल्या अभ्यासाचा एक बेस बनवायचा आहे. डिटेल्समध्ये या NCERT असणार नाही आहे. शॉर्टमध्ये पण कन्सेप्ट खूप जास्त असल्यामुळे एक कॉन्क्रीट बेस आपला बनवू शकतो, हे या ठिकाणी मी नमूद करू इच्छितो. यानंतर जास्तीत जास्त हे कलेक्शन जे आहे NCERTचं, ज्या तुम्ही नोट्स काढणार त्याला मॅक्झिमम टाईम रिवाईज करायचं आहे.
अभ्यास किती जरी केला मित्रांनो तरी काही फायदा नाही आहे त्याच्यामध्ये, जोपर्यंत तुम्ही शॉर्ट डिव्हिजनमध्ये रिवाईज करत नाही. कारण 11th अवरमध्ये एवढं सगळं रिवाईज करत असताना लोक फार मोठी मोठी हजार हजार पानाची पुस्तकं वाचतात. हे पुस्तक तुमचं 11th अवरमध्ये रिवाईज होणार आहे का? बिलकुल नाही. याच्यासाठी काय करावं लागेल, आपल्या स्वतःच्या भाषेमध्ये स्वतःच्या शब्दात तुम्हाला नोट्स बनवाव्या लागतील. आणि रायटिंग प्रॅक्टिस मी अगदी सुरुवातीपासून सांगतोय, रायटिंग प्रॅक्टिस या परीक्षेमध्ये पास होण्यासाठी सर्वात महत्त्वाचं आहे. जर परीक्षा पास करायची आहे तर रायटिंग प्रॅक्टिस या परीक्षेचा आत्मा आहे असं मी म्हणेल तुम्हाला. जास्त फार इतिहासाची पुस्तकं बाजारात आणि सर्वात महत्त्वाचं बाजारू पुस्तकं खरेदी करायची नाही. समजलं नाही का? अन्यथा आतापर्यंतही तुम्ही 2-4 वर्ष तयारी केलेली, पुढची 5-7 वर्ष तुमची आणखी खराब होऊन जातील. कसं आहे की सिलेबस जर चेंज झाला, हार्डवर्कशिवाय तुम्हाला या देशामध्ये जगामध्ये कुठंच काय मिळणार नाही. आणि तुम्हाला स्वतःला जास्तीत जास्त मेहनत करायची आहे. आता कोचिंगवाल्यांची तेवढी तुमची हिंमतच राहिलेली नाही आहे की तुम्हाला शिकवायचं काय. प्रॉब्लेमच तो आहे, कारण की कोचिंगवाल्यांना सुद्धा नाही कळत आहे या सगळ्या गोष्टी की काय करायला पाहिजे. तुम्हाला गाईड तोच माणूस सध्या वर्तमानामध्ये करू शकतो जो गेल्या 10-20 वर्षामध्ये या प्रोसेसमध्ये या सिलेबसवर काम करतो आहे. तर हे झालं पहिल्या पेपरच्या बद्दल. पेपर सेकंडमध्ये यायचं आपल्याला. नाव आहे कॉन्स्टिट्यूशन अँड IR. सगळ्यात महत्त्वाचा भाग सांगतोय, 70% क्वेश्चन जे आहे हे कॉन्स्टिट्यूशन्स बेस असतात. कळलं? NCERT याच्यासाठी तुम्हाला मिळणार नाही, परंतु लक्ष्मीकांतचं पुस्तक जे आहे, एकच पुस्तक ठेवायचं आहे मला. लिहून घ्या वाटल्यास तर. मी तुम्हाला लिस्ट सांगणार नाही पुस्तकांची. फक्त 4-5 पुस्तकं आपले हे मूळ टेक्स्टबुक असतील आणि फक्त NCERT या 14, 15, 20 पुस्तकांमध्ये आपल्याला आपला सिलेबस फिनिश करायचा आहे. आता याच्यामध्ये जरी पाहिलं तुम्ही तर 2020मध्ये जर पाहिलं तर 20 पैकी 11 क्वेश्चन जे आहेत ते डायरेक्टली रिपीटेड आहे. डायरेक्टली. आता याच्यामध्ये 70% मी म्हटलं कॉन्स्टिट्यूशन बेस, तर हा जो कन्सेप्च्युअल पार्ट आहे, DD बसू जर पाहिलं तुम्ही तर सेक्शन Aमध्ये जेवढा पोर्शन आहे फेडरल सिस्टम आहे, त्याच्यामध्ये फंडामेंटल राईट्स आहे, त्याच्यामध्ये त्यानंतर तुम्हाला आउटफ्रेम ऑफ द कॉन्स्टिट्यूशन आहे. या सगळ्या ज्या कॉन्स्टिट्यूशनच्या बेसिक गोष्टी आहे याची इन्फॉर्मेशन तुम्हाला लक्ष्मीकांत प्लस NCERT यातून तुम्हाला प्राप्त होऊ शकते. यानंतर जर पाहिलं तर 2020मध्ये 20 पैकी 5 क्वेश्चन जे आहेत ते आंशिकदृष्ट्या रिपीटेड आहे. म्हणजे याला पार्शियली रिपीटेड आपण म्हणू शकतो. याचा अर्थ काय झाला की या कॉन्स्टिट्यूशनच्या सिलेबसवर आधारित असलेले क्वेश्चनसुद्धा रिपीट क्वेश्चन आहे. ऑब्झर्वेशन तुम्ही क्लिअर करून घेऊ शकता. यानंतर 2020मध्ये 20 पैकी केवळ 4 प्रश्न असे आहेत की जे अगदी नवीन प्रश्न आहे. जसं कॉन्स्टिट्यूशनल मोरॅलिटीच्या संबंधात प्रश्न विचारलेला तुम्हाला 2021मध्ये, तर हा एकदम आपण नवीन क्वेश्चन मानू शकतो. परंतु नवीन नसून कॉन्स्टिट्यूशनचा हा फिलॉसॉफिकल बेसिस ऑफ कॉन्स्टिट्यूशन ऑफ इंडिया आहे. याचा अर्थ काय झालं, वर्तमानात ज्या पद्धतीचं प्रशासन शासनाच्या संबंधांमध्ये अनेक प्रकारच्या आणि तुम्हाला जे आहे चॅलेंजेस जे निर्माण झालेले. यानंतर मागच्या व्हिडिओजमध्ये आपण बोललेलो प्रशासकीय सुधार आयोग वीरप्पा मोइली कमिटीची जी रिपोर्ट आली त्याच्या अनुषंगाने प्रशासनिक सूचितेचा जो प्रश्न निर्माण झालेला आहे वर्तमानात, त्यालाच आपण कॉन्स्टिट्यूशनल मोरॅलिटीचा आधार देऊन यावर्षी तो प्रश्न विचारलेला आहे. दुसरा महत्त्वाचं पेपर जो मॉरल एथिक्स इंटिग्रिटीचा आहे, तर कॉन्स्टिट्यूशनल मोरॅलिटी हा भाग त्याच्यासोबतसुद्धा तुम्हाला काय रिकलेक्टेड आहे. आणि ही गोष्ट सर्वात महत्त्वाची आहे की चौथ्या पेपरला दुसऱ्या पेपरमध्ये, दुसऱ्या पेपरला पहिल्यामध्ये, पहिल्या पेपरला चौथ्या पेपरमध्ये पुन्हा या पद्धतीचं हे सुरू राहणार आहे. तर याच्यासाठी आपल्याला 365 डेज इंटू 24/7 मॅक्झिमम लक्ष द्यायचं आहे करंट इव्हेंट्सवर. आणि आपला जो सिलेबस आता हे करंट इव्हेंट्स काढत असताना पेपरमधनं तुम्हाला सिलेबसच्या प्रत्येक अंगप्रत्यंगाच्या कंटेंटची माहिती असणं आवश्यक आहे. तुमच्या डोक्यामध्ये तो पार्ट असला पाहिजे. आता प्रत्येक ठिकाणी तुम्ही सिलेबस घेऊन फिरणार नाही. याचा अर्थ काय झाला की सर्वात पहिले तुम्हाला सिलेबसचंच अध्ययन करायचं 2-4-8 दिवस. एकदम डायरेक्ट तयारीला सुरुवात करायची नाही. आम्ही तसं म्हणतच नाही. आणि हा व्हिडिओ त्याच लोकांसाठी आहे जे आत्ता जमतेम नवीन पॅटर्ननुसार तयारीला सुरू करणार आहे. समजलं का? आता जसं वर्तमानात जडिशियल ओव्हर रीचचा प्रश्न निर्माण झालेला होता, आता हे न्यूजमध्ये चीफ जस्टिस ऑफ इंडिया रमन्ना काल बोलले, TV वरती तुम्ही बघितलं असेल की जो वर्तमानात मीडियाच्या माध्यमातून फायनल डिसिजन देण्याची जी प्रक्रिया आहे ती न्यायदानाच्या प्रक्रियेला बाधक आहे. हे सार्वजनिकरित्या
चीफ जस्टिस ऑफ इंडियांचे हे जे स्टेटमेंट आहे, या स्टेटमेंटचा ओव्हरव्ह्यू अर्थ तुम्हाला घ्यायचा आहे आणि हा 6 महिने पुढचे तुम्हाला हा विषय चर्चेत राहणार आहे, याच्यावरती नोट्स काढून घ्यायचे आहे. समजलं का? आता याची स्ट्रॅटेजी आपण खाली लिहिलेली आहे, कॉन्स्टिट्यूशनल फंडामेंटल्स आणि त्याच्या कन्सेप्च्युअली जाणण्यावर आपला फोकस असला पाहिजे. म्हणजे डी बसू किंवा अन्य कुठलंही पुस्तक जरी तुम्ही वाचलं तर त्याचा सेक्शन ए आणि फंडामेंटल्स ऑफ द डेव्हलपमेंट अँड ओरिजिन ऑफ द कॉन्स्टिट्यूशन हा विषय तुमच्यासाठी अत्यंत महत्त्वाचा आहे. कन्सेप्च्युअल पार्ट फक्त जाणून घ्यायचा आपल्याला. दुसरं सर्वात महत्त्वाचं आहे की जे कन्सेप्ट ऑफ द कॉन्स्टिट्यूशन आहे त्याला करंटशी लिंक करायचं आहे. वर्तमानात पार्लमेंटवर आपण 4 सिंहांची जी प्रतिकृती निर्माण केलेली आहे, तर ही सुद्धा याच परिवर्तनाचा एक भाग आहे. कारण अशोककालीन कालखंडामध्ये जे 4 सिंहाची प्रतिकृती होती ती सामान्यतः नैतिक राज्याचं प्रतिरूपण होतं आणि नैतिक राज्याचं मार्गदर्शन त्यावेळेस धर्म किंवा धर्मगुरू करायचे. परंतु वर्तमानात धर्म आणि धर्मगुरू या देशाच्या शासन प्रशासन संचालनाचा कॉन्स्टिट्यूशन ऑफ इंडिया आहे. ही गोष्ट आपल्याला यामध्ये महत्त्वाची आहे आणि म्हणून म्हटलं की कन्सेप्टला करन्सी लिंक कसं करायचं आपल्याला. त्यानंतर नंबर 3 मध्ये मी टाकलं आहे करंटमध्ये फंडामेंटल राईट कोर्टचे आलेले डिसिजन. त्यानंतर जेवढ्या काही अमेंडमेंट्स वर्षभरामध्ये झालेल्या आहे तर त्या कोणत्या विषयाशी संबंधित आहे ह्या तुम्हाला नोट्स काढायच्या, त्याच्यामध्ये तुम्हाला लक्षात ठेवायचं आहे. त्यानंतर IR मध्ये जिओ पॉलिटिक्सवरती 365 दिवस लक्ष ठेवून तुम्हाला सिलेबसशी रिलेटेड पार्टवर शॉर्ट नोट बनवून ठेवायचे आहे. याच्यासाठी तुम्ही पुष्पेश पंतांचं एक छोटंसं पुस्तक आहे 60-70 पानाचं. त्याच्यामध्ये हिस्टॉरिकल बॅकग्राऊंड टू द रिलेशन ऑफ ग्लोब टू द इंडियन कॉन्स्टिट्यूशनल इंडियन सोसायटी या संबंधातलं ते पुस्तक आहे. तर प्रत्येक देशाचा हिस्टॉरिकल बॅकग्राऊंड आणि वर्तमानात जे तुम्ही करंट त्याच्यामध्ये वाचताय वर्षभर पेपर, तो त्या हिस्टॉरिकल बॅकग्राऊंडशी तुम्हाला काय करायचं आहे, इंटरलिंकेजेस करायचं आहे. ही झाली आपली दुसऱ्या पेपरची स्ट्रॅटेजी. नंबर 3 पेज आपण या ठिकाणी जर ओपन पाहिलं आणि दुसरं पेज तर यामध्ये पेपर 3 आहे. सगळ्यात चांगला सिलेबस, सगळ्यात वाईड सिलेबस आणि सगळ्यात करंटचा सिलेबस आहे. तर याच्यामध्ये तुम्हाला काय म्हटलं जातं, इकॉनॉमिक्स, त्याच्यानंतर सायन्स अँड टेक्नॉलॉजी, एन्व्हायरमेंट, डिझास्टर मॅनेजमेंट अँड इंटरनल सिक्युरिटी हे त्याच्यामध्ये कन्सिस्ट केलेले टॉपिक्स आहे. आता यामध्ये सुद्धा तुम्ही 2020 मध्ये जर बघितलं तर डायरेक्टली रिपीटेड क्वेश्चन 20 पैकी 12 आहे. लास्ट 30 वर्षाच्या पेपरचं जर अध्ययन केलं तर याच्यावरती येणारा करंट बेस मी तिथं शब्द लिहिलेला घोटून टाकायचे ना, पूर्णपणे घोटून टाकायचं आहे 365 दिवसामध्ये. खाली लिहिलेलं मी की सिलेबस आणि न्यूजमध्ये असलेल्या विषयांना ज्या ठिकाणी ते एकमेकांना ओव्हरलॅप करीत आहे त्यांना आपल्या नोट्समध्ये काय करायचं आहे, कलेक्ट करायचं आहे. जनरली इकॉनॉमिक्सवरचा क्वेश्चन असतो तुम्हाला इन्क्लुझिव्ह ग्रोथ हा सर्वात फेवरेट टॉपिक आहे UPSCचा. त्यानंतर टॅक्सेशन सिस्टम, बँकिंग सिस्टम, ग्रॉस डोमेस्टिक प्रोडक्शन, फॉरेन डायरेक्ट इन्व्हेस्टमेंट, फॉरेन इन्स्टिट्यूशनल इन्व्हेस्टमेंट या बाबतीतला म्हणजे इंडियन फॉरेन ट्रेड म्हणजेच काय ग्लोबलायझेशनचा जमाना आहे. इंडियन इकॉनॉमी कशा पद्धतीनं कोलॅबोरेट करते आहे ग्लोबल इकॉनॉमीसोबत, तर या सगळ्या गोष्टी करंट बेस क्वेश्चन्स यावरती तुम्हाला मॅक्झिमम विचारले जातात. तर हा एरिया याच्यामध्ये सुद्धा दत्त सुंदरमचं पुस्तक तुमच्यासाठी फार बेटर आहे. मी 4 पुस्तकांची फक्त या ठिकाणी शिफारस करणार. पॉलिटिकल सायन्ससाठी तुम्ही लक्ष्मीकांत किंवा डी बसू यापैकी एक कुठलंही पुस्तक घेऊ शकता. इतिहासावर बाबांनो एकही पुस्तक खरेदी करायचं नाही शिवाय NCERTच्या, कारण या जगामध्ये भारतामध्ये फक्त एकाच विषयाची फार जास्त पुस्तकं दिसतात, तो म्हणजे इतिहास. आणि आपल्याला काही त्याच्यामध्ये PhD करायची नाही. आपल्याला फक्त आलेल्या प्रश्नांची उत्तरं 150 ते 200 शब्दात लिहायची आहे. खाली मी रिसोर्सेस पण दिलेले आहे, ते सुद्धा आपल्याला लक्षात ठेवायचे आहे. तर ॲग्रोनॉमी, त्याच्यानंतर ॲग्रारियन सोसायटीजमध्ये सुसायडल अप्रोच, कारण की आपण अमरावती जिल्ह्याची अमरावती, अकोला, यवतमाळ या जिल्ह्यामध्ये सुसायडल अप्रोच कास्तकारांमध्ये जो वाढलेला, तर याच्यावरती सुद्धा तुम्हाला इंटरव्ह्यूमध्ये इकॉनॉमिक बेस क्वेश्चन विचारण्याची या ठिकाणी शक्यता नाकारता येत नाही. सर्वात महत्त्वाचा भाग असा आहे. यानंतर यामध्ये सगळे इकॉनॉमिक रिसोर्सेस हे जॉग्राफी बेस आहे. इकॉनॉमिक्समध्ये ॲटलसचा किंवा मॅप नकाशांचा, बार डायग्राम, पाय डायग्राम, फ्लोट चार्ट याचा वापर कसा करायचा आहे. तर भूगोलाचं जर तुमचं नॉलेज फार बेटर असेल तर या ठिकाणी तुम्हाला, कारण की इथे डिझास्टर मॅनेजमेंटसुद्धा दिलेलं आहे. तर डिझास्टर मॅनेजमेंट हा विषय 8व्या पंचवार्षिक योजनेपासून सगळे नॅचरल डिझास्टर किंवा नॅचरल कॅलॅमिटीज आपण ज्या वर्तमानात पाहतोय भारतामध्ये, त्याच्यासाठी एक आपण काय केलेलं हो, डिझास्टर मॅनेजमेंट ऑथॉरिटी, ज्याला आपण सेंट्रल गव्हर्नमेंटचं डिझास्टर मॅनेजमेंट ऑथॉरिटी म्हणतो,
याच्यामध्येच तुम्हाला NDRF आणि SDRFची आपण या ठिकाणी रॅपिड फोर्सेस, कारण 8व्या पंचवार्षिक योजनेच्या पहिले ही व्यवस्था देशामध्ये कुठेच नव्हती. तर या सगळ्या गोष्टी या ठिकाणी सुद्धा तुम्हाला, कारण इकॉनॉमिक्सचे जेवढे काही रिसोर्सेस आहेत त्याचा संबंध जिओग्राफीशी आहे आणि इकॉनॉमिक्सच्या पेपरमध्ये जिओग्राफीचे मॅप किंवा डायग्राम्स कसे युटिलाइज करायचे, तर जेणेकरून या ठिकाणी तुम्हाला ज्या 2-4 मार्क्स जास्त मिळतील. आणि तुम्ही इमॅजिन नाही करू शकत की 10 मार्क्स जर तुम्ही या पद्धतीनं जर घेतले तर 100 रँक्स तुम्ही ज्या त्याच्यावरती फरक पडू शकतो. म्हणजे 10 मार्क्स जर एक्स्ट्रा तुम्ही इतरांच्या तुलनेमध्ये घेत असाल तर तुम्ही फायनल सिलेक्शन जे होतं त्याच्यामध्ये 100 रँक्स पुढे जाऊ शकता. तर हे अत्यंत महत्त्वाची गोष्ट आहे. त्यानंतर द हिंदूचे 3 सर्वे येतात फरवरी किंवा मार्च महिन्यामध्ये. एक असतो ॲग्रिकल्चर सर्वे, दुसरा असतो इकॉनॉमिक सर्वे आणि तिसरा असतो एन्व्हायरमेंटल सर्वे. तर अख्खे सर्वे आपल्याला वाचायचे नाही, कारण 200-300 पानाचा एक एक सर्वे असतो, परंतु हा टोटल 365 दिवसाचा गव्हर्नमेंट पॉलिसीजवर घेतली जाणारी डिसिजन्स असतात आणि म्हणून त्याचं लास्ट पेजेसमध्ये समरी असते, जास्तीत जास्त हार्डली 1.5-2-3 पेजेसमध्ये. तर ती आपल्याला काय करायचं आहे, त्यामध्ये लोड करायचं आहे. आता सर समजा तुम्ही क्वेश्चनवर इकॉनॉमिक्सवरती क्वेश्चन लिहित आहे, अकॉर्डिंग टू द इकॉनॉमिक सर्वे 2023 अँड 24 असं जर म्हटलं तर हा गव्हर्नमेंट ऑथॉरिटीचा आणि सर्वे असतो. त्याच्यानंतर इयर बुक येतं आपलं गव्हर्नमेंटचं, जे टेलिकम्युनिकेशन अँड सूचना प्रसारण मंत्रालय भारत सरकारच्या द्वारे प्रकाशित केलं जातं. त्याच्यामध्ये जी आकडेवारी किंवा सरकारच्या पॉलिसीज असतात त्याचा आश्रय घेऊन जर त्याचा रेफरन्स तुम्ही उत्तरामध्ये जर टाकला तर तुम्ही या ठिकाणी चौकस बुद्धीचा आणि कीन रीडर आहे असं आयोगाचं मत किंवा पेपर चेक करणाऱ्याचं मत होतं. आणि म्हणून हे मत आपल्या नावाने नाही विकायचं आपल्याला पेपरमध्ये लिहित असताना. अकॉर्डिंग टू द इकॉनॉमिक सर्वे रिपोर्ट 2023 असं एक लाईन तुम्हाला पेपरमध्ये टाकावी लागणार आहे तुमच्या उत्तरामध्ये. तर हे लास्ट पेजेसची समरी आपल्याला युटिलाइज करता येईल. त्याच्यानंतर सायन्स अँड टेक्नॉलॉजी हा तर टोटल करंटचा विषय आहे. याच्यासाठी तुम्ही द हिंदू हा पेपर घेऊ शकता. दर बुधवारचा जो याचा अंक असतो याच्यामध्ये 4 पेजेस नवीन टेक्नॉलॉजीवरती अपडेट असतात. आपल्याला 5 टेक्नॉलॉजी याच्यामध्ये वाचायचे बाबांनो. स्पेस सायन्स, इन्फॉर्मेशन टेक्नॉलॉजी, नॅनो टेक्नॉलॉजी, जीन सायन्स, जीन टेक्नॉलॉजी, जेनेटिक सायन्स, बायोटेक्नॉलॉजी हे 5 सेगमेंट आहे. याच्यामध्ये ट्रॅडिशनल म्हणजेच काय कन्सेप्च्युअल जो पोर्शन आहे थेरॉटिकल तो तुम्हाला कुठल्याही सायन्सच्या पुस्तकात कलेक्ट करायचा आहे. परंतु जेवढं काही करंट बेस तुम्हाला येईल ते सर्वचं सर्व वर्तमानात जे डेव्हलपमेंट होऊन राहिली याच्यामध्ये तुम्हाला येईल. आता अलीकडे नासाने एक आपला टेलिस्कोप या ठिकाणी काय केलेला आहे पब्लिश केलेला आहे. तर याच्याबद्दलची इन्फॉर्मेशन आपल्याला कलेक्ट करून आपल्या शॉर्ट नोट्स बनवायचे आहे. त्याला वारंवार तुम्हाला रिवाईज करायचं आहे. ही झाली तिसऱ्या पेपरच्या बद्दल आपली एक स्ट्रॅटेजी. याच्यामध्ये सुद्धा मी म्हणतो आहे की 365 24/7 70% क्वेश्चन करंट बेस आहे. कारण की या पेपरचं नावच जनरल स्टडीज आहे. त्याच्यामुळे सब्जेक्टवर या ठिकाणी खूप जास्त डीप मेहनत करण्याची तुम्हाला गरज नाही. त्याच्यासाठी ऑप्शनल पेपर MPSCने तुम्हाला दिलेला आहे. त्याच्यात जेवढी मेहनत करायची तुम्हाला तुम्ही करू शकता. कळलं. यानंतर पेपर चौथा या तुम्ही याचं नावच मॉरल एथिक्स इंटिग्रिटी आहे. याच्यामध्ये 2 सेक्शन्स पडतील तुम्हाला. पेपर पॅटर्न जर आपण UPSCचा बघितला आणि MPSCने जर हा सिलेबस उचलला तर याच्यामध्ये सुद्धा तोच पॅटर्न असणार आहे. पहिला पॅटर्न, पहिला पार्ट सेक्शन ए ज्याला म्हणतो आपण, याच्यामध्ये 60% थेरॉटिकल राहणार आहे. म्हणजे जे गोष्ट तुम्हाला सिलेबसमध्ये दिलेली आहे, सहिष्णुता आहे, इमानदारी आहे, इम्पार्शियलिटी आहे, हे असे टॉपिक आहे. कन्सेप्च्युअल बेस आहे. याच्यावरती तुम्हाला एक थेरॉटिकल कुठल्याही पद्धतीच्या नैतिकशास्त्र किंवा मूल्य शिक्षणाच्या संबंधातलं कुठलंही बेसिक घेऊन आपल्या थेओरीज काय करायच्या आहे, कन्सेप्ट क्लिअर करायचे आहे. सेकंड पार्ट बाबांनो या ठिकाणी अत्यंत महत्त्वाचा आणि याच्यासाठी कुठलंही पुस्तक महाराष्ट्रामध्ये इवन म्हणजे काय सांगतो आहे तुम्हाला, नॅशनल लेवलच्या कुठल्याही पब्लिशरला आतापर्यंत या पुस्तकाचं निर्मिती करता आलेली नाही. आता जी काही केली असेल ते आउटडेटेड केस स्टडीज आहे. आता केस स्टडीजचा अभ्यास करत असताना एकच गोष्ट सांगायची, लक्षात ठेवायची आपल्याला की रोजचा पेपर तुम्ही रीड करताय. आता याच्यामध्ये आपल्या देशामध्ये दंगे झाले. यानंतर तुम्हाला नुपूर शर्मा प्रकरण सुरू आहे सध्या वर्तमानात, ते थांबण्याचं नाव नाही येत आहे. यानंतर तुम्हाला ज्या ऑर्गनाइज क्राईमच्या संबंधात खूप जास्त गोष्टी आहे. एक्सटर्नल आणि इंटरनल सिक्युरिटी कन्सर्न मेजरच्या बाबतीत पाकिस्तानातला माणूस नुपूर शर्माला मारण्यासाठी या देशामध्ये येतो आहे. आपल्या अमरावतीची घटना, उदयपूरची घटना, हे आपल्या आजूबाजूनं जेवढं घडते तर या बाबतीत आपल्याला एक केस स्टडी बनवायची. आता या ठिकाणी तुम्हाला एक पोलीस ऑफिसर म्हणून काय देणार आहे, भूमिका देणार आहे.
तर 365 दिवसामध्ये ज्या काही घटना जगामध्ये किंवा भारतामध्ये घडत असतील तर त्याचा सारांश घेऊन आपल्याला आपल्या शब्दामध्ये कमीत कमी 150 ते 200 शब्दाचा एक पॅराग्राफ बनवायचा आहे आणि त्याच्यामध्ये आपली भूमिका आपणच आपल्या कल्पनाशक्तीच्या आधारावर निर्धारित करू शकतो। आता समजा एखादं बालक किंवा महिलांच्या संबंधात घटना घडलेली असेल तर त्या ठिकाणी तुम्ही स्वतःला बाल कल्याण अधिकारी किंवा महिला विकास अधिकारी असं समजू शकता। रेव्हेन्यू डिपार्टमेंटचा एखादा भ्रष्टाचार उघडकीस झाला असेल तर तुम्ही डेप्युटी कलेक्टर किंवा तहसीलदार रेव्हेन्यू डिपार्टमेंटच्या जेवढ्या काही पोस्ट आहे तर त्या आधारावरती तुम्हाला काय करता येऊ शकतं, आपली एक कल्पनाशीलतेतून उत्पन्न अधिकाऱ्याची भूमिका त्या ठिकाणी प्रस्तुत करता येऊ शकते। ही झाली एक गोष्ट। यानंतर वेगवेगळ्या डिपार्टमेंटमध्ये ज्या काही नियंत्रकाच्या पोस्ट असतात त्याचा आधार घेऊन तुम्हाला काल्पनिक परंतु तो सब्जेक्ट किंवा तो टॉपिक सोसायटीशी रिलेटेड असला पाहिजे, प्रासंगिक असला पाहिजे, नॅशनल आणि इंटरनॅशनल आणि स्टेट लेवलला तो त्या ठिकाणी तुम्हाला टच करणारा असला पाहिजे। म्हणजेच काय, त्या सब्जेक्टची युनिव्हर्सॅलिटीची नेचर असली पाहिजे, समजलं ना। तर तो विषय विश्वव्यापी असला पाहिजे आणि त्याचा समाजावर त्याचा व्यक्तीवर काय प्रभाव परिणाम होऊ शकतो तर याचं आकलन आपल्याला करायचं आहे। सेकंड पार्ट इज द मोस्ट इम्पॉर्टंट टॉपिक। 40% पेपर याच्यावरती बेस्ड ऑन केस स्टडीज असतो त्याच्यामुळे आणि याच्यासाठी तुम्हाला कुठल्याच पुस्तकामध्ये काहीच दिलेलं नाही। आपला कल्पनाशक्तीचा हा विषय आहे आणि प्रत्येकाला आपापला इमोशन्स किंवा इमोशनल क्वोशंट वापरून या ठिकाणी पेपर चौथ्याचा सेकंड पार्ट किंवा बी सेक्शनमध्ये तुम्हाला काय करायचं आहे तर केस स्टडीज नेहमी करंट इश्यूजवर आधारित असतात आणि त्या पद्धतीनं आपल्याला त्याच्या नोट्स बनवायचे आहे। मी काय सांगितलं की रोज आपल्याला एक केस स्टडी बनवायची आहे, रोज एक। असं जर केलं आपण तर एका महिन्याला 30 होतात, 30 जरी नाही झाल्या 25 झाल्या, वर्षभर आपण हे काम करणार तर जवळपास 300 केस स्टडीज तुम्हाला होणार आणि जास्तीत जास्त 7 ते 8 केस स्टडीज आपल्याला असतात सेक्शन बी मध्ये। म्हणजे आपण तयारी करत चाललेलो आहे जवळपास 100 पट अधिक, समजलं ना। यानंतर सर्वात महत्त्वाचं एथिकल डिलेमा काय असतो। आता या केस स्टडीजमध्ये एथिकल डिलेमा हा शब्द लक्षात ठेवायचा। या ठिकाणी जी केस स्टडीज तुम्हाला दिली जाईल त्या ठिकाणी तुम्हाला एथिकली डिलेमामध्ये आणण्याचा प्रयत्न आयोग करेल। याचा अर्थ असा आहे की तुम्ही सायकोलॉजिकली तुमचा टफनेस काय आणि त्यातनं तुम्ही सोल्युशन कसं काढता, तुमच्याकडे ती क्रिएटिव्हिटी आहे का, तुमच्याकडे ते स्किल्स आहेत का, तुमच्याकडे त्या कार्यकुशलतेवर हातोटी मिळवण्याची तुमची पर्सनॅलिटीची ताकद आहे का। तर या संबंधातलं हे परीक्षण या पेपरच्या माध्यमातून हा अगदी प्रॅक्टिकल विषय मित्रांनो। सर्वात महत्त्वाचा विषय असा आहे की या पेपरमध्ये तुम्ही 250 पैकी जर चांगला अभ्यास करतो म्हटलं तर 200 सव्वा 200 मार्कसुद्धा तुम्हाला कमी याच्यापेक्षा येणार नाहीत, परंतु यासाठी 305 दिवस तुम्हाला या सगळ्या गोष्टी करायच्या आहे आणि याच्यामध्ये कुठेही कसूर करून चालणार नाही। जर लोक मला विचारतात टाईम टेबल काय करायचं आहे, आता हा टाईम टेबल मी तुमच्यासाठी घेऊन आलेलो आहे। हा 1 वर्षाचा टाईम टेबल आहे, परंतु मी सांगितलं 365 24/7 एवढी जर या जुलैपासून नेक्स्ट जुलै 2023 पर्यंत जर तुमची तयारी असेल, हाच टाईम टेबल, हे स्ट्रॅटेजी आणि हाच मास्टर प्लॅन आहे आपला। मी सगळ्या या ठिकाणी सेगमेंट करून दिलेलं। याच्या संबंधातले सोर्सेस आहे माझ्याकडे जवळपास 1800 ते 2200 पानाचं नोट्स आहे सेक्शन ए आणि सेक्शन बी वरती। जर लागत असल्यास कुणाला तुम्ही खाली मी इकडे या ठिकाणी कॉन्टॅक्ट असमध्ये नंबर्स दिलेले आहे ते तुम्ही पाहू शकता, त्याच्यावरती तुम्ही कॉल करून मागवून घेऊ शकता। सर्वात महत्त्वाचं याच्यापेक्षा बेटर की सेल्फ रीडिंग सेल्फ तुम्ही नोट्स करू शकता। आता याच्यासाठी तुम्हाला एक विशेष पात्रता पाहिजे, तुमचे ऑब्झर्वेशन्स खूप क्लॅरिटीने असले पाहिजे। ओव्हरव्ह्यू ऑब्झर्वेशन्सला करण्याची आपल्याला स्वतःला क्रॉस एक्झामिन करायचं आपल्याला, जसे वकील लोक किंवा जज लोक करतात। त्यानंतर तुमचा ॲनालिटिकल अप्रोच असला पाहिजे। हे सगळं डेव्हलप होत असताना तुमच्याकडे असे अकाट्य सत्य निर्माण होतील की तुम्ही त्या लॉजिकला दुसऱ्यांवरती थोपवू शकता किंवा त्या लॉजिकला कुठेही क्रॉस करण्यासाठी तुमच्याकडे चान्स असणार नाही। म्हणून आपले ऑब्झर्वेशन्स खूप बारीक पद्धतीने आपल्याला काय करायचे आहे, ऑर्गनाइज करायचे आहे। यानंतर स्किल फॉर प्रेझेंट प्रॉपर अँड सुटेबल एक्झाम्पल, जगातले असे, भारतातले असे, समाजातले असे, महाराष्ट्रातले असे, आपल्या पारिवारिक आजूबाजूच्या वातावरणातले असे एक्झाम्पल्स आपल्याला शोधायचे आहे की ज्याचा वापर तुम्ही या पेपरमध्ये करू शकता, कारण पेपर चेक करणारा सुद्धा याच समाजाचा घटक आहे। कळलं का मित्रांनो। तर सर्वात महत्त्वाचं आहे मी जसं म्हटलं हाच टाईम टेबल हाच प्लॅन, याच्याशिवाय दुसरं काही नाही।
या सगळ्यातनं निष्कर्ष काय निघतो की आपल्याकडे फक्त आजच्या तारखेमध्ये अभ्यास सुरू करण्यासाठी सिलेबस आणि UPSCचे पेपर्स आहे, MPSCचं नाही म्हणत आहे मी, परंतु तर्क एकच देतोय की जर UPSCच्या सिलेबसचं MPSC अनुकरण करत आहे तर पेपर पॅटर्न आणि पेपरचं सुद्धा अनुकरण करायला MPSCला हरकत नाही। तर हा आधार तुम्ही सगळ्यात पहिले 40 वर्षाचा पेपर घेऊन काढू शकता। याच्यासाठी सर्वात पहिले कोणत्याही पब्लिकेशनचं पुस्तक चालेल ज्याच्यामध्ये फक्त आणि फक्त मेन्सचे पेपर आहे UPSCचे। या संबंधात कुठल्याही पद्धतीची जर अडचण आली ना तर मी इथे नंबर दिलेला आहे, त्याच्यानंतर कमेंट बॉक्समध्ये तुम्ही येऊन मला सांगू शकता। आणि या सगळ्याच्या संबंधांमध्ये तुम्हाला कुठेही जरी अडचण आली कुठल्याही पद्धतीची हो, सातत्याने मी तुमच्यासोबत आहे। पुढचा व्हिडिओ घेऊन आणखी एक नवीन विषय आणि त्याच्यामध्ये जवळपास तुमचं प्रेशर कमी करण्याचा मी याच पद्धतीनं प्रयत्न करेल। तर आता तुम्हाला जरा बरं वाटत असेल की इतकं सिंपल आणि सोपं सरळ आहे आणि 20 NCERT वाचायचे। मी सांगितलं पहिले पुस्तकं कटाक्षानं घेणे टाळायचं, पुस्तकाच्या गंजा घरात लावू नका। सर्वात महत्त्वाचा विषय सांगतोय, जेवढे पुस्तकं वाढतील तेवढे अटेम्प्ट वाढतील। म्हणून या ठिकाणी एकच गोष्ट सांगू इच्छितो, 20 NCERT वाचायच्या, एक नाही 100दा वाचायच्या आणि 4 पुस्तकांची नावं मी आता सांगितलेली तुम्हाला तेवढेच खरेदी करायचे। याच्या व्यतिरिक्त जर तुम्हाला जास्तच जर पुस्तकं खरेदी करण्याचं असेल तर मला एक फोन करा किंवा मला प्रत्यक्ष भेटा, मग सांगतो पुस्तकं वाचण्याचे ड्रॉबॅक्स काय आहेत ते। कारण आपली पुस्तक वाचण्याची अजूनही पात्रता नाही, माझ्या गेल्या 14 वर्षाच्या एक्सपिरियन्सेसवरनं मी सांगतोय तुम्हाला। आणि जितकी कमी पुस्तकं असणार तुमच्याकडे, तुम्ही कुठलाही टॉपर बघा, तो UPSCचा असून द्या, मागच्या प्रिव्हियस वर्षातले तुमच्या आजूबाजूच्या परिचित MPSC टॉपर असा, त्यांच्या खोल्या बघा तुम्ही, जास्तीत जास्त 10, 15, 20च्या पुस्तकाच्या वर तर त्यांच्या घरी पुस्तकं नाहीत आहेत। हा समजून घेण्याचा आणि रॅशनल पार्ट बोलतोय वास्तविक, कारण ही परीक्षाच वर्तमानात सिरियस पोरांची आहे, चिल्लर पोरांची नाही। त्याच्यामुळे जे आहे सिरियस लोकांनीच या गोष्टीकडे लक्ष द्यायचं। ज्यांना नुसतं टाईमपास करायचं MPSCच्या नावावर त्यांनी माझा व्हिडिओ बिलकुल बघू नये। याच्यानंतर येणारे जे काही प्रश्न असतील, ज्या काही गोष्टी असतील, ज्या काही अडचणी असतील, कमेंट बॉक्समध्ये तुम्ही येऊन मला सांगू शकता। दुसरं महत्त्वाचं, आणखी तुम्हाला कुठल्या सब्जेक्टवरती जर व्हिडिओ मला पाहिजे असतील, माझे विचार जर यामध्ये तुम्हाला आवडत असेल तर त्याच्यासाठी सुद्धा सजेशन द्या। तुमच्या सजेशनचा स्वीकार आहे, स्वागत आहे। त्याच्यावरती भविष्यामध्ये कुठे काय करता येऊ शकतं मी ठरवेल आणि त्यानंतर तुम्हाला सांगण्यात येईल। येतोच आहे मी अजून पुन्हा, त्याच्यामुळे टेन्शन घेण्याची गरज नाही मित्रांनो। आणि जे या ठिकाणी सांगितलं त्याच्यामध्ये आणखी काय यानं महत्त्वाचं राहून गेलेलं असेल कदाचित, कारण की कसं आहे सोशल मीडियावर एवढ्या गोष्टी एका वेळेस कव्हर करणं पॉसिबल होत नाही। तर या अनुषंगाने काही गोष्टी राहून गेलेल्या असतील आणि तुमच्याकडे जर ती कल्पनाशक्ती असेल आणि त्या माध्यमातून जर माझ्या नॉलेजमध्ये कुठेतरी इम्प्रूव्हमेंट होण्याची शक्यता असेल तर निश्चितपणे तुमच्याही सजेशनचा स्वीकार करतो। प्लीज फॉलो दिस स्ट्रॅटेजी अँड गेट सक्सेस फास्टली। थँक्यू मित्रांनो।